पाहूयात पुण्यामध्ये पुण्यातल्या नारायणगावामध्ये पाण्याच्या कालवे शेजारीच रक्त तपासणीच्या हजारो सॅम्पल ट्यूब आढळून आल्यात। पुणे नाशिक महामार्गालगतच्या कालव्याजवळ या सॅम्पल ट्यूब टाकण्यात आल्या होत्या। तर ब्लड सॅम्पलच्या ट्यूबमध्ये असलेलं रक्त पाण्यात जाऊन इतरांना विविध आजार उद्भवण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्यामुळे रक्ताच्या ट्यूब टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। नावा कालवा आहे, या पाण्यावरती वन्यजीव असेल, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या उन्हाळी परिस्थितीमध्ये भागवला जातो। त्यामुळे हे ब्लड सॅम्पल पाण्यामध्ये मिश्रित झाल्यानंतर मोठा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। मात्र ही सगळी परिस्थिती माहिती असताना सुद्धा लॅब मालकांकडून बेजबाबदारपणा करण्यात आलेला आहे आणि हे ब्लड सॅम्पल आणि युरिन सॅम्पल पाण्याच्या जवळ काही पाण्यामध्ये टाकण्यात आले, काही पाण्याच्या वरच्या भागात आहे। खरं तर हा प्रकार कुणी केला हे अद्याप समजू शकलं नाही। मात्र अशा गंभीर गोष्टीची दखल आरोग्य विभागाने घ्यावी अशी मागणी या ठिकाणी होते। तर दुसरीकडे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत असताना लॅब मालकाने ज्या पद्धतीने हा बेजबाबदारपणा केलाय त्याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हावी ही मागणी केली जाते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे।